वजन असल्यामुळे उड्या मारणारे वर्कआउट करता येत नाहीयेत का? फ्लोअर वर्कआउट जमत नाही, तर हा खास वर्कआउट तुमच्यासाठी. हे वर्कआउट स्पेशली असेल जे सिनियर सिटीजन आहेत, बिगिनर्स आहेत, ज्यांचा डेस्क जॉब आहे, बसून काम करतात, त्यांच्यासाठी हा वर्कआउट आहे. तर हा वर्कआउट आहे चेअर वर्कआउट. पहिला वर्कआउट आहे फक्त पाय वरती आणि खाली घ्यायचे आहेत. कोणताही जोर नकोय. जेवढे पाय वरती उचलले जातील तेवढेच पाय वरती उचलायचा प्रयत्न करा. पोटावरती थोडा थोडा प्रेशर येतो, पण ते नॉर्मल आहे. दोन्ही हातांनी इथे सपोर्ट घ्या. पायाला बाहेर ठेवायचंय, टॅप करायचंय, पुन्हा आत. इथे पाठांग तुम्ही मागे टेकवली तरी चालेल, तुम्हाला एक सपोर्ट मिळेल. जर तुम्हाला पाठ मागे टेकवायची नसेल तर पुढे ठेवा, पण कंबर आत जाऊन देऊ नका, स्ट्रेट ठेवा. पुन्हा पाय बाहेर, आत. आता खुर्चीत थोडंसं पुढे या. दोन्ही हात वरती, खाली. जमिनीला हात टेकवायचे, उचलले जाता कामा नये. हात पूर्ण जमिनीला टेकत नसतील तरी काही हरकत नाही. जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत जाऊ द्या. थोडं मागे सरका. तुमचा जो डावा हात आहे तो इथे ठेवून उजवा हात मागे ठेवा आणि टर्न करा. हे जे वर्कआउट आहेत हे फुल बॉडी वर्कआउट आहेत. आपण पूर्ण बॉडीचे पार्ट्स यामध्ये कव्हर करणार आहोत. इथे होल्ड करा. खूप जास्त ताण येत असेल तर थांबवू शकता तुम्ही. दुसऱ्या बाजूने. उजवा हात इथे, डावा हात मागे आणि फिरा. जी कोणती तुम्ही खुर्ची घेताय ती हलकी नसावी, कारण की आपण वर्कआउट करताना ती हलत असेल तर प्रॉपर वर्कआउट होणार नाही. व्हिडिओमध्ये जो काही वर्कआउट आता उभं राहून फक्त खाली खुर्चीवर बसायचं आणि लगेच उभा राहायचं. बसायचंय, उभं राहायचं. हे करत असताना जर गुडघ्यावर खूप प्रेशर येत असेल तर आरामात खाली बसा, मग उठा. हा व्हिडिओ असेल तर तुम्ही करू शकता. उजव्या पायाने आपण स्विंग करणार आहोत. हळूवारपणे करायचे. झटका अजिबात पायाला देता कामा नये. असं थांबला तरी चालेल.
दुसरा पाय. इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप सोपे आहेत. असे अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. कमेंटमध्ये मला तसं सांगा. फक्त साईडला तुम्हाला वाकायचं आहे. आरामात करा, घाई गडबड नको. स्ट्रेच तुम्हाला जाणवला पाहिजे पूर्ण हातापासून कमरेपर्यंत. खुर्ची अशीच बघा जिला साईडनी सपोर्ट असेल. गुडघ्यामधून पाय सरळ करायचा आणि पुन्हा खाली ठेवायचा. अगदी सोपं आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवून मागे तुम्हाला खुर्चीला टच करायचं आहे आणि परत समोर आणायचं. जर खुर्चीला टच होत नसेल तर पाठीला टच करा आणि खाली ठेवा. जरा मागे सरकलं तरी चालेल. खूप छान. अगदी कमी वेळेत आणि सोपा हा वर्कआउट आहे. तुम्ही कुठेही करू शकता, कधीही करू शकता. फक्त तुम्हाला एक खुर्चीची गरज असणार आहे. आणि हा वर्कआउट कसा वाटला आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कोणता वर्कआउट बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा. बाय.